नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेतर्फे 10 गुणवंतांचा गौरव. सोबती सामाजिक संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील 10 गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे 5 आदर्श शिक्षक तर सोबती संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील 5 आदर्श व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, उद्योजक राजू पिचिका, सोबतीचे माजी सचिव वसंत आठवले, अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने व सचिव डॉक्टर नीता कदम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन 10 जणांचा सत्कार करण्यात आला. सोबती संघटनेतर्फे सामाजिक क्षेत्रात चैतन्य उषा लक्ष्मण पाटील पेण, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बबनराव केरू, नागरगोजे खोपोली, शैक्षणिक क्षेत्रात सानवी देशमुख, बीसीटी लॉ कॉलेज खांदा कॉलनी पनवेल, कला क्षेत्रात कौस्तुभ छाया विलास भिडे पेण व क्रीडा क्षेत्रात मिथुनभाई मोकल कारावी पेण यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सौ स्नेहल सुरेश सावंत, सौ मना नेने कन्या विद्यालय पेण, सौ अश्विनी नवनाथ भोगे राजीप शाळा वडखल, श्री महेश जोमाजी म्हात्रे राजीप शाळा ताडमाल केंद्र, सौ जमीना शिरपूरवाला कोनायन्सन शाळा पेण व विद्या वासुदेव शेट्टे नाना टिळक प्राथमिक शाळा वाओशी यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक सोबती संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख सचिव डॉक्टर नीता कदम यांनी करून दिली, तर सूत्रसंचालन निलेश म्हात्रे यांनी केले. प्रमुख अतिथी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी मनोगतात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणूस कसा यशस्वी होऊ शकतो यावर भाष्य केले. तसेच ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांनीही प्रेरणादायी विचार मांडले. काही पुरस्कार विजेत्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी पसायदान म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.